आजकाल माझ्याकडे येणारा प्रत्येक दुसरा किंवा तिसरा पेशंट सर्दी आणि पडसाने हैराण आहे. आणि प्रत्येकाला काय हेतू झाला किंवा काय खाल्लं असं विचारल्यानंतर ते 2 एक गोष्टी कॉमन सांगतात. एसीत बसणं, फ्रीजचं किंवा मठातलं थंड पाणी पिणं किंवा आईस्क्रीम खाणं. त्याचं म्हणाल की तुम्ही म्हणाल की नेमकं कारण काय आहे? तर त्याचं कारण आहे आता चालू असणारा ऋतू. आता आपल्याकडे बेसिकली वसंत ऋतू चालू आहे. वसंत ऋतू हा प्रकर्षाने कफाचा प्रकोपाकाळ सांगून ठेवलेला आहे. म्हणजे काय? तर शरीरामध्ये तुलनेपेक्षा जास्त प्रमाणात कफदोष वाढलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जर कफाला वाढवणारे कुठलेही पदार्थ खात असाल, दूध, थंड पदार्थ, बासुंदी, खीर, की कफदोष शरीरात पटकन वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला सर्दी, पडसं किंवा नाक बंद होणे अशा विविध तक्रारी सुरू होतात. आणि याच्याच उपशमनार्थ म्हणजे याची ट्रीटमेंट म्हणून आयुर्वेदामध्ये वमन ही प्रक्रिया पंचकर्म म्हणून सांगितलेला आहे. कारण की शरीरात कफदोष वाढलेला आणि त्याला लवकर जर बाहेर काढलं तर हे पुढे त्रास पुढच्या ह्याच्यामध्ये होणार नाही. त्यासाठी आपण या ऋतूमध्ये पेशंटला वमन ही पंचकर्म प्रक्रिया सुचवत असतो. ही माहिती जर आवडली असेल आणि अशीच जर नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्याशी जोडलेले राहा. आमची रील सेव्ह, लाईक आणि शेअर करा आणि आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.